हाय मुलांनो, आज आपण थर्ड लेसन डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन याची एक्सरसाइज बघूयात. क्वेश्चन नंबर 1, मॅच द पेअर्स. तर जोड्या लावायच्या आहेत. ए ग्रुप दिलेला आहे, बी ग्रुप दिलेला आहे. तर त्यातला फर्स्ट आहे ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन म्हणजे जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात असे प्राणी. तर कोण आहे? तर इथे आहे मंकी, स्नेक आणि फ्रॉग. मग यातला कोणता ॲनिमल आहे जो जमिनीवर पण राहतो आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतो? जो ॲम्फिबियन आहे तर तो आहे फ्रॉग. आपण ते मॅच करूयात. तुम्ही ते नंबर सुद्धा लिहू शकता आन्सरला. बी वर्टिब्रेट. वर्टिब्रेट म्हणजे ज्याला पाठीचा कणा असतो असा ॲनिमल, तर तो आहे ए मंकी. आणि सी विथ स्केल्स, त्याच्या पाठीवरती स्केल्स असतात, खवले खवले असतात, तर तो असा आहे अ स्नेक. ओके, आता क्वेश्चन 2 पाहूयात. हू इज द ऑड वन आउट. आपल्याला ऑड वन आउट म्हणजे या गटात न बसणारा म्हणजे कोणता शब्द वेगळा आहे ते ओळखायचं आहे. ए आहे फंगस, मशरूम, क्रिसॅन्थेमम, स्पायरोगायरा. तर त्याचा आन्सर आहे की क्रिसॅन्थेमम. तर का? तर क्रिसॅन्थेमम इज अ फ्लॉवरिंग प्लांट, अदर्स आर नॉट. ठीक आहे, तर हे जे आहे याला फ्लॉवर्स येतात, हे फ्लॉवरिंग प्लांट आहे, तर हे दुसरे फ्लॉवरिंग प्लांट्स नाही आहेत. बी मँगो, बॅनियन ट्री, पाम, चिकपी. तर यापैकी कोणता आहे? तर आन्सर आहे पाम, कारण पाम ग्रो स्ट्रेट विदाउट ब्रांचेस, अदर्स हॅव ब्रांचेस. तर मँगो, बॅनियन ट्री आणि चिकपी तर याला ब्रांचेस असतात. पाम ट्री हे सरळ उंच वाढत असतं. सी ग्रेप, ऑरेंज, लेमन, हिबिस्कस. हे तर लगेच समजत आहे की हे जे ग्रेप, ऑरेंज आणि लेमन आहे हे फ्रूट्स आहेत आणि आन्सर असणार आहे आपलं हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं फूल. ओके. डी सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल, बॅनियन म्हणजे वडाचं झाड, ज्वार आणि बाजरा, ज्वारी आणि बाजरीची पिके. तर आन्सर आहे त्याचं याच्यापैकी ऑड वन आउट आहे बॅनियन ट्री म्हणजे वडाचं झाड. बॅनियन इज अ पेरेनियल ट्री. तर वडाचं झाड हे का आहे? तर वडाचं झाड हे खूप वर्ष जगतं, अदर्स आर नॉट. तर हे बाकीचे इतके वर्ष जगत नाहीत. ई ग्वावा म्हणजे पेरू, रॅडिश म्हणजे मुळा, कॅरेट म्हणजे गाजर, बीटरूट म्हणजे बीट. तर आन्सर आहे आपलं ग्वावा. ग्वावा म्हणजे पेरू. तर इथे पेरू का आहे? तर ग्वावा इज अ फ्रूट. पेरू हे फळ आहे आणि अदर्स आर रूट. बाकीचे जे आहे ते रूट्स आहेत. एफ डिअर, फिश, मॅन, वर्म्स. तर डिअर म्हणजे हरिण, फिश म्हणजे मासा, मॅन म्हणजे माणूस आणि वर्म्स म्हणजे आळी किंवा गांडूळ घ्या इथे. तर याला तुम्ही वेगवेगळी उत्तरे तुमची असू शकतात. तर फर्स्ट आन्सर आहे फिश, कारण अदर्स आर टेरेस्ट्रियल ॲनिमल. हे बाकीचे जे आहेत ते जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. फिश इज ॲक्वॅटिक ॲनिमल. मासा जो आहे तो पाण्यामध्ये राहणारा प्राणी आहे. वर्म्स म्हणजे आळी किंवा गांडूळ. तर वर्म्स आर इनव्हर्टिब्रेट ॲनिमल, म्हणजे त्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम नसतो, पाठीचा कणा नसतो, त्याला अपृष्ठवंशीय असं म्हणतात. आणि जे बाकीचे आहेत तर त्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम असतो, म्हणून त्यांना व्हर्टिब्रेट ॲनिमल्स असं म्हटलं जातं. समजलं? क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज डिफरन्स. फरक सांगायचे आहेत आपल्याला. तर पहिला आहे फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे फूल येणारी झाडे आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे फूल न येणारी झाडे. तर त्यातला फर्स्ट डिफरन्स आहे फ्लॉवरिंग प्लांट्स बिअर फ्लॉवर्स. नावातच आहे की फ्लॉवरिंग प्लांटला फुले येतात. नॉन फ्लॉवरिंग प्लांट डू नॉट बिअर फ्लॉवर. फुले न येणाऱ्या झाडाला फुलेच येत नाहीत. फ्लॉवरिंग प्लांट्स हॅव रूट्स, स्टेम्स, लीव्स एक्सेट्रा. फ्लॉवरिंग प्लांटला रूट्स मुळे असतात, स्टेम असते आणि त्याला पाने सुद्धा असतात. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव रूट, स्टेम, लीव्स एक्सेट्रा. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्सला हे असतंच असं नाही. फ्लॉवरिंग प्लांट्स बिअर फ्रूट्स विथ सीड्स. जे फ्लॉवरिंग प्लांट आहे त्याची जी फळं आहेत तर त्याच्या आतमध्ये सीड म्हणजे बी असते. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स डू नॉट बिअर फ्रूट्स विथ सीड्स. जे नॉन फ्लॉवरिंग प्लांट आहे तर त्यांच्या फ्रूट्समध्ये बी नसते. 4, फ्लॉवरिंग प्लांट्स आर मोर इव्हॉल्व्ड. इव्हॉल्व्ड म्हणजे त्यांचं अजून प्रोग्रेस झालेली असते. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आर नॉट मच इव्हॉल्व्ड. तर यांची जास्त प्रोग्रेस झालेली नसते, हे साधेच असतं. ठीक आहे, आता बी पाहूयात. अ ट्री अँड अ श्रब. ट्री म्हणजे मोठं झाड, श्रब म्हणजे झुडूप. अ ट्री तर त्याचा डिफरन्स काय आहे? अ ट्री ग्रोज टॉल. जे झाड असतं ते खूप उंच वाढतं. अ श्रब डज नॉट ग्रो टॉल. जे श्रब असतं म्हणजे झुडूप असतं ते छोटंसं असतं. हे असे एक्झाम्पल्स तुमच्या डोळ्यासमोर घ्या की ट्री म्हणजे मँगो आणि श्रब म्हणजे सपोज गुलाबाचं झाड घ्या. ओके. अ ट्री इज लार्ज इन साईज. झाड हे खूप
साईजमध्ये मोठं असतं. श्रब इज स्मॉल इन साईज. जे श्रब आहे, झुडूप आहे, ते छोटं असतं. ट्रीज आर पेरेनियल म्हणजे की ते वर्षानुवर्ष जगतात. श्रब्स आर ॲन्युअल ऑर बायनियल म्हणजे जे श्रब्स आहेत तर ते 1 वर्षापर्यंत ते जे श्रब्स आहेत तर ते जगतात किंवा 2 वर्षापर्यंत जगतात. बायनियल म्हणजे द्विवार्षिक, ॲन्युअल म्हणजे वार्षिक असतात. 4. ट्रीज गिव्ह आउट ब्रांचेस ॲट सम हाईट. काही उंच झाड वाढल्यानंतर त्याला ब्रांचेस फुटतात. श्रब्स गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड लेवल. आणि जे श्रब आहेत तर त्याला जमिनीच्या खूपच जवळ ब्रांचेस आलेल्या असतात, फांद्या आलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल मँगो, नीम ट्रीचे एक्झाम्पल आहे आंब्याचं झाड, लिंबाचं झाड. त्याच्यानंतर श्रबचे एक्झाम्पल आहेत ओलिएंडर, लँटाना. ओके, समजला. आता थर्ड पाहूयात. वर्टिब्रेट्स, इनवर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स म्हणजे वर्टिब्रेट्स हॅव अ वर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना म्हणतात वर्टिब्रेट्स. आणि इनवर्टिब्रेट्स डू नॉट हॅव अ वर्टिब्रल कॉलम इन देअर बॉडी. आणि इनवर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नसतो. वर्टिब्रेट्स हॅव वेल फॉर्म ऑर्गन्स. वर्टिब्रेट त्यांना मराठीमध्ये पृष्ठवंशी असं म्हणतात. म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे तर त्यांचे जे अवयव आहेत ते व्यवस्थित फॉर्म झालेले असतात. इनवर्टिब्रेट्स डू नॉट हॅव वेल फॉर्म ऑर्गन्स. आणि ज्यांना पाठीचा कणा नाही त्यांच्यामध्ये अवयव व्यवस्थित फॉर्म झालेले नसतात, तयार झालेले नसतात. वर्टिब्रेट्स आर इव्हॉल्व्ड ॲनिमल्स. वर्टिब्रेट जे आहेत ते इव्हॉल्व्ड म्हणजे त्यांचे प्रगत ॲनिमल्स असतात, उत्क्रांती झालेले असतात. जसं की फिश, स्नेक, बर्ड्स, फ्रॉग्स, मॅन हे काय आहेत? इव्हॉल्व्ड ॲनिमल्स आहेत. आपण हिस्ट्रीमध्ये शिकलेलो आहे इव्हॉल्व्ड म्हणजे काय, इव्होल्युशन म्हणजे काय. ओके. इनवर्टिब्रेट्स आर प्रिमिटिव्ह ॲनिमल्स. प्रिमिटिव्ह म्हणजे जसे जुने होते ना, आदिजीव असतात तसे. जसं की अमिबा, स्नेल, इन्सेक्ट, अर्थवॉर्म एक्सेट्रा. तर हे काय आहेत? इनवर्टिब्रेट्स आहेत. आता पाहूयात ट्रू ऑर फॉल्स. द स्नेल इज ॲन ॲक्वेटिक ॲनिमल. तर जी स्नेल आहे, स्नेल म्हणजे गोगलगाय, ही ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणारा ॲनिमल आहे. ट्रू आहे का? नाही, ती जमिनीवर राहते, तर फॉल्स आहे. बी. ॲम्फिबियन्स कॅन लिव्ह इन एअर अँड इन वॉटर. तर ॲम्फिबियन्स आहेत ते हवेमध्ये आणि पाण्यामध्ये राहू शकतात का? तर फॉल्स. नाही, ते ऑन लँड आणि वॉटरमध्ये राहू शकतात. म्हणजे जमिनीवर आणि पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात, त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतात. सी. द फंक्शन ऑफ द ब्रेन इज वेल डेव्हलप्ड इन वर्टिब्रेट ॲनिमल्स. तर मेंदू हा व्यवस्थितरित्या वर्टिब्रेट ॲनिमल म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे अशा प्राण्यांमध्ये व्यवस्थित काम करत असतो. तर येस, ट्रू. कारण त्यांचे जे ऑर्गन्स आहेत ते वेल फॉर्म झालेले असतात. डी. द अमिबा इज अ मल्टीसेल्युलर ॲनिमल. अमिबा हा बहुपेशीय म्हणजे त्याला खूप पेशी असतात. तर नो, अमिबा इज युनिसेल्युलर ॲनिमल. एकच सेल असते अमिबामध्ये. राईट. क्वेश्चन 5. राईट 2 नेम्स ऑफ इच. प्रत्येकाचे 2 आपल्याला नावे लिहायचे आहेत. अ फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे ज्या झाडाला फुलं येतात असं, फुल येणारे झाड. तर हिबिस्कस म्हणजे जास्वंद. सेकंड मँगो. आता तुम्ही म्हणाल मँगो म्हणजे हे फ्लॉवरिंग प्लांट कसं काय झालं? तर मँगोला जे मोहर येतो की नाही, ज्याचे आंबे नंतर तयार होतात, कैरी तयार होते, तर ते मँगो म्हणून त्याला म्हटलेलं आहे फ्लॉवरिंग प्लांट्स. बी. अ नॉन फ्लॉवरिंग प्लांट ज्याला फुलं येत नाहीत असे, अल्गी अँड फर्न्स. सी. अ ट्री. झाडाचे नाव लिहायचे आहे. नीम, बॅनियन ट्री, मँगो ट्री, काही लिहू शकता तुम्ही झाडांची नावे. ठीक आहे. डी. अ श्रब. झुडूप असेल ते ओलिएंडर, लँटाना. अ क्रीपर म्हणजे वेल. पंपकिन, क्युक्युंबर, भोपळ्याचा, काकडीचा वेल. एफ. ॲन ॲन्युअल प्लांट म्हणजे वर्षभर येणारे प्लांट्स, वार्षिक प्लांट असं आपण त्याला म्हणतो. जोवार, सनफ्लॉवर. बायनियल प्लांट्स म्हणजे 2 वर्ष असतात ते. हिबिस्कस, ओलिएंडर. आणि अ पेरेनियल प्लांट्स म्हणजे ते खूप वर्ष जगतात, त्याला ते झाडे आहेत मँगो, गुलमोहर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. राईट आन्सर्स टू द फॉलोविंग. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांट.
प्लांट्सचे पार्ट्स कोणते कोणते आहेत? आन्सर, रूट, स्टेम, लीव्ज, फ्लॉवर्स अँड फ्रुट्स आर द पार्ट्स ऑफ अ प्लांट. हे तुम्हाला दुसरी तिसरीला पण होतं की झाडाचे अवयव कोणते कोणते आहेत? रूट्स म्हणजे मुळे, स्टेम म्हणजे त्याचं खोड, लीव्ज म्हणजे पाने, फ्लॉवर म्हणजे फुले आणि फ्रूट म्हणजे फळे. हे झाडाचे पार्ट्स आहेत. बी, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द रूट? मुळांची कामं काय आहे? रूटचं काम काय आहे? फंक्शन ऑफ द रूट सांगूयात आपण. रूट्स होल्ड द सॉइल फर्मली. रूट काय करतात? मातीमध्ये असतात ते मिक्स, तर ते मातीला घट्टपणे पकडून ठेवतात. काही जे मॉडिफाईड रूट्स आहेत तर ते स्वतःमध्ये अन्नसुद्धा, फूडसुद्धा स्टोअर करून ठेवतात, साठवून ठेवतात. जसं की कॅरेट म्हणजे गाजर आणि रॅडिश म्हणजे मुळा. रूट्स सपोर्ट द प्लांट. आणि मुळे हे झाडाला आधार देतात. सी, व्हाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स? हे जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत, सजीव प्राणी आहेत, तर त्यांना क्लासिफाय, त्यांचं वर्गीकरण करणं का गरजेचं आहे? आन्सर, देअर इज अ वास्ट डायव्हर्सिटी अमॉंग द लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ. पृथ्वीवर असलेल्या प्राण्यांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रमाणामध्ये, खूप जास्त प्रमाणामध्ये विविधता आहे, वेगळेपणा आहे. फॉर आयडेंटिफाईंग these living things and also for studying the characteristics of them, we need to classify them properly in a scientific way. आणि मग त्यांना ओळखण्यासाठी किंवा त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत, कॅरेक्टरिस्टिक आहेत, त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्यांना शास्त्रीयरित्या व्यवस्थितपणे क्लासिफाय, त्यांचं वर्गीकरण करणे गरजेचं आहे. जसं बघा, आता तुम्ही जर शाळेमध्ये किती मुलं असतात, हजारो मुलं असतात किंवा 500-600 मुलं असतील, सगळी मुलं जर एकाच वर्गात बसली तर त्या टीचरांना कळेल का की हा मुलगा कोणत्या कितवीचा आहे, हा मुलगा कोणत्या वर्गातला आहे? समजणार नाही. मग त्याच्यासाठी तुमचं वयानुसार वर्गीकरण केलेलं आहे, बरोबर की नाही? वयानुसार तुमचा फर्स्ट क्लास, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं तुमचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामुळे मग टीचरना शिकवणं सोपं जातं. त्याचप्रमाणे एवढे सगळ्या व्हरायटी आहेत ॲनिमल्समध्ये, वनस्पतींमध्ये. मग त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचं वर्गीकरण कसं केलं पाहिजे? तर सायंटिफिक मेथडने ते केलं जातं. समजलं? त्यांचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी, त्यांना ओळखण्यासाठी. तर डी, व्हॉट आर द क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स? सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी क्रायटेरिया म्हणजे कशाच्या आधारावरती आपण वर्गीकरण करतो? जसं मी आता मुलांचं उदाहरण दिलं तुम्हाला वर्गामधल्या, तुमच्या शाळेमधल्या, तर आपण वयावरून त्यांचा की 7 वर्षापर्यंतची मुलं पहिलीमध्ये, 8 वर्षाची दुसरीमध्ये असं करतो की नाही? तसं हे जे लिव्हिंग थिंग्स आहे त्यांना आपण जे वर्गीकरण करतो ते कशाच्या आधारावर करतो? आन्सर, व्हाईल क्लासिफाईंग लिव्हिंग थिंग्स वी हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन द फॉलोइंग क्रायटेरिया. मग या सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी खालील गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. स्ट्रक्चर ऑफ द लिव्हिंग थिंग्स. ते लिव्हिंग थिंग्सचं स्ट्रक्चर कसं आहे ते. डिफरंट ऑर्गन्स प्रेझेंट, त्यांच्यामध्ये कोणते वेगवेगळे ऑर्गन्स, अवयव आहेत. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन देम, त्यांच्यामध्ये काय साम्य आहे, काय वेगळेपणा आहे. अदर कॅरेक्टरिस्टिक्स, अजून दुसरे काही वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक, वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतो. हॅबिटॅट, ते कुठे राहतात, त्यांचा निवारा काय आहे. तर या सर्व गोष्टी आपण विचारामध्ये घेतो. टेल सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्रीपर्स. जे क्रीपर्स आहेत, जे वेल आहेत, तर त्यांची कॅरेक्टरिस्टिक, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? आन्सर, द क्रीपर्स हॅव व्हेरी फ्लेक्झिबल अँड ग्रीन स्टेम. तर तुम्ही कधी कुठला वेल बघितला असेल तर तो बघा एकदम फ्लेक्झिबल असतो, असा लवचिक असतो. आणि तो कशा कलरचा असतो? तर ग्रीन कलरचा, हिरव्या कलरचा त्याचा जी स्टेम आहे ती असते. सेकंड, इट इज सॉफ्ट अँड दस कॅन नॉट गिव्ह सपोर्ट टू द प्लांट ऑन इट्स ओन. ते खूपच सॉफ्ट असतं, लवचिक असतं, मी आत्ताच म्हटलं, म्हणून ते झाडाला सपोर्ट देऊ शकत नाही, आधार देऊ शकत नाही. थर्ड, द क्रीपर्स देअरफॉर टेक द सपोर्ट ऑफ द नियर बाय ऑब्जेक्ट्स. आणि म्हणून हे जे क्रीपर्स असतात, हे जे वेल असतात, ते त्यांच्या शेजारी असलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्यांचा आधार घेऊन ते वाढवत असतात. क्रीपर्स हॅव एरियल रूट्स. त्यांची मुळे, आता वेलाची मुळे जमिनीमध्ये नसतात, ती हवेमध्येच असतात. एक्झाम्पल, मनी प्लांट. जर मनी प्लांट तुम्ही बघितलं असेल तर. ऑर स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स. एक्झाम्पल, क्युक्युंबर फॉर सच सपोर्ट. तर जर काकडीचा वेल बघितला असेल तर त्याला असे स्प्रिंगसारखे टेंड्रिल्स असतात सपोर्टसाठी. सम क्रीपर्स स्प्रेड हॉरिझॉन्टली ऑन द ग्राउंड. काही जे क्रीपर्स आहेत, वेल आहेत, ते जमिनीवरतीच पसरलेले असतात. एफ, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ हर्ब विथ 2 एक्झाम्पल्स. हर्ब्स जे आहेत तर त्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला 2 एक्झाम्पल, 2 उदाहरणं देऊन सांगायचे आहे. आन्सर, हर्ब्स
are short plants growing to the height of about 1 to 1.5 meters. त्या हर्ब्स म्हणजे काय, तर 1 ते 1.5 मीटरपर्यंत ज्या प्लांट्सची वाढ होते खूप शॉर्ट असतात त्यांना हर्ब्स म्हणतो. द स्टेम्स ऑफ द हर्ब्स आर फ्लेक्झिबल अँड ग्रीन. तर ह्यांची जी स्टेम असते ती फ्लेक्झिबल आणि ग्रीन असते. दे आर शॉर्ट लिव्ड. त्यांचं जे आयुष्य असतं ते खूप कमी असतं, खूप कमी काळामध्ये ते काळासाठी ते जगतात. दे सर्वाइव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अ इयर ऑर टू. ते काही महिन्यांसाठी, एका वर्षासाठी किंवा 2 वर्षांसाठी ते जगतात. एक्झाम्पल ऑफ हर्ब्स आर फेनुग्रीक ऑर पेरिविंकल. तर एक्झाम्पल्स त्याचे काय आहेत, फेनुग्रीक म्हणजे मेथी आणि पेरिविंकल हे आहे. आता क्वेश्चन नंबर 9. ऑन द बेसिस ऑफ विच क्रायटेरिया विल यू क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी यांचं जर वर्गीकरण करायचं असेल तर तुम्ही काय विचारात घेणार, कोणत्या गोष्टी विचारात घेऊन त्यांचं वर्गीकरण करतो. आन्सर फर्स्ट, प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द फॉलोइंग बेसिस. तर खाली काही दिलेले आहेत उदाहरणं, तर त्याच्यावरून आपण प्लांट्सचं वर्गीकरण करत असतो. जसं की हाईट, त्याच्या हाईटनुसार मग हर्ब्स, श्रब, प्लांट्स, क्रीपर असे आपण त्याचे क्लासिफाय करत असतो. शेप ऑफ स्टेम, त्याच्या स्टेमचा शेप कसा आहे त्याच्यावरून. पिरियड ऑफ लाईफ सायकल, त्याचं जे आयुष्यमान आहे त्या झाडाचं, त्याचा कालावधी किती आहे. वेदर दे प्रोड्यूस फ्लॉवर ऑर दे आर नॉन फ्लॉवरिंग, त्याला फुले येतात का फुले येत नाही. त्याचा हॅबिटॅट काय आहे, त्याचा निवारा काय आहे. तर याच्यावरून आपण प्लांट्सचं वर्गीकरण करत असतो. ॲनिमल्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द फॉलोइंग बेसिस. तर प्राण्यांचं सुद्धा आपण सेल स्ट्रक्चर, ते किती सेलचे आहेत, युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, त्याच्यावरून. वर्टेब्रल कॉलम, त्यांच्यामध्ये पाठीचा कणा आहे का. मेथड ऑफ रिप्रोडक्शन, ते कशा प्रकारे आपल्या पिल्लांना जन्म देतात, अंडी घालतात का पिल्लांना जन्म देतात. हॅबिटॅट म्हणजे त्यांचा निवारा, ते जमिनीवर राहतात, पाण्यात राहतात, दोन्हीकडे राहतात, हवेत राहतात. याच्यावरून आपण वर्गीकरण करत असतो. बी, हाऊ इज द बॉडी ऑफ ॲनिमल्स प्रोटेक्टेड. प्राण्यांचं जे शरीर आहे तर त्याचं संरक्षण कशा प्रकारे होतं. आन्सर, सम ॲनिमल्स हॅव प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑन देअर बॉडी. काही प्राण्यांच्या शरीरावरती संरक्षण कव्हरिंग असतो, सुरक्षा कवच असते. सम ॲनिमल्स हॅव अ लेअर ऑफ स्केल्स. काही प्राण्यांच्या शरीरावरती स्केल्स म्हणजे खवले असतात. सम लाईक टर्टल्स अँड टॉर्टॉइजेस हॅव प्लेट्स. काही प्राण्यांच्या, जसं की कासव आहे तर त्याच्यावरती तुम्ही बघितलं असेल ते कवच असतं. Some animals show behavior pattern that protects them. Some are provided with horns, nails or sharp teeth for protecting themselves against their predators. काहींचं बिहेवियर शो करतात म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी त्यांचा ते बिहेवियर चेंज करतात, रागीट होतात, लढाईच्या मूडमध्ये येतात, अशा प्रकारे दाखवतात. किंवा आणि काही जे प्राणी आहेत तर त्यांना हॉर्न, शिंग असतात, नेल्स, नख्या असतात, शार्प टीथ आहेत, टोकदार दात आहेत, सुळ्या आहेत. अशा प्रकारे ते आपलं रक्षण करतात, संरक्षण करतात. तुम्ही पॉर्क्युपाईन बघितलेला असेल तर तो ह्याच्यामध्ये येतो, त्याचं बिहेवियर. जर त्याला कोणी त्रास दिला की लगेच त्याचे जे काटे आहेत ना ते दुसऱ्या तो ॲनिमलला मारतो. ठीक आहे. आता बघूयात क्वेश्चन नंबर 7. ड्रॉ फिगर. चित्र काढायचं आहे. ड्रॉ द फिगर ऑफ प्लांट्स टू शो द पार्ट्स नेमली द रूट, स्टेम अँड लिव्ज इन इट. तुम्हाला एका झाडाचं चित्र काढायचं आहे. कोणत्याही झाडाचं काढा किंवा तुमच्या पुस्तकामध्ये, बुकमध्ये दिलेलं, लेसनमध्ये दिलेलं आहे ते झाड काढा. त्याला तुम्हाला रूट्स दाखवायचे आहेत, स्टेम दाखवायचे आहे, खोड दाखवायचं आहे आणि लिव्ज म्हणजे त्याची पाने दाखवायची आहेत. इथे मी काही काढलं नाहीये, तुम्ही ते बघून काढा. ठीक आहे. ओके, समजलं लेसन. बाय बाय.